आणि जो 2 सप्टेंबरचा जी.आर. आहे तो केवळ हैदराबाद गॅजेटपुरता आहे. विदर्भात किंवा इतर राज्यामध्ये त्याचा काही इफेक्ट नाही. आणि तशी आमचे प्रांत आणि तहसीलदार हे नियमाच्या बाहेर जाऊन काही कुठलाही दाखला देत नाही. त्यामुळं खरे कुणबी ओबीसीमध्ये येतील हीच भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 सप्टेंबरच्या जी.आर.मध्ये घेतलेली आहे. त्यावर राजकारण करण्यात आलं, काही मोर्चे काढण्यात आले. मला वाटतं की दुटप्पी भूमिकेमध्ये काँग्रेस आणि विजय वडेट्टीवारजींनी आपल्या भूमिका व्यक्त केल्या आहे. एकीकडे सांगायचं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या आणि दुसरीकडे नागपुरात मोर्चे काढायचे की आम्हाला हे मान्य नाही आहे, 2 सप्टेंबरचा जी.आर. मान्य नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यामुळे मला वाटतं काँग्रेस पार्टी ही कधीही मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता त्यांची कधीच भूमिका नव्हती. त्यांनी दोन्ही समाजाला खेळवत ठेवलं. आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी समाजाला न्याय दिला. आज बघा ज्या निवडणुका लागल्या आहेत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जे 27% आरक्षण मिळालं, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये हे आरक्षण गेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये संपूर्ण 27% आरक्षण गेलं होतं. पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी सरकारची बाजू योग्य पद्धतीने मांडली. 27% आरक्षण मिळालं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतात आहे. आणि आज 27% ओबीसी आरक्षणाला न्याय मिळाला म्हणून या ठिकाणी निवडणुका होतात आहे. खऱ्या अर्थाने काँग्रेसने आणि वडेट्टीवारनी दुटप्पी भूमिका बंद करावी. ठाणे मुंबईमध्ये आज ठाणेमध्ये मनपाच्या कारभारामुळे कुठे चालला तो त्याच्या डोक्यात कानात चालला ना. आता पॉलिटिशियन मोर्चे आहे, त्यांना माहिती आहे निवडणुकीचा वेळ आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विकासाकरता काही केलं नाही. आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची स्टंटबाजी असं मला दिसतं. आणि त्यामुळे ही स्टंटबाजीने काही उपयोग होणार नाही. माननीय एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पार्टी, आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेवर ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहेत. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर तेथील कमिशनर काम करेल. कर्नाटकमध्ये प्रियांक खरगे यांनी आरएसएसवर बंदी घालावी अशी सरकारी जागेवर जे समजला नाही आणि म्हणूनच ते अशी मागणी करतात आहे. जरा एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसती. पॅकेज घोषित झालेला आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. दिवाळी तोंडावर आलेल्या 10 दिवसावर सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं. महाराष्ट्रातल्या आज 252 जिल्ह्यामध्ये 252 तालुक्यामध्ये 32,000 कोटी रुपयाचा वर पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि आता केवायसीच्या माध्यमातून, ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात. त्यामुळं थोड्या काही शेतकऱ्याला समजा 10-20% शेतकरी उरले तर आम्ही आज जे माननीय मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये, त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन, कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे. आमचे सर्व कलेक्टर, तहसीलदार याच कामात लागलेले आहे की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल. एकही शेतकरी वंचित राहणार नाही मदतीपासून. त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याची व्हीसी घेतो आहे, रोज तहसीलदारपर्यंत व्हीसी घेतो आहे. उद्याही माझी तहसीलदारपर्यंत व्हीसी आहे. प्रत्येक तहसीलदार, प्रत्येक अधिकारी आमचा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे. म्हणजे त्यांच्या हक्काचं कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे. आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी, आमची भारतीय जनता पार्टी, महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल. एकीकडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते, दुसरीकडे सरकार हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने असताना ज्या योजना आहेत त्या आता बंद व्हायला लागल्या अशा चर्चा. कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना नोव्हेंबर रोजी तरी न राबवली. मी तुम्हाला सांगतोय खोटारडेपणा आहे. योजनाचा त्या ठिकाणी एखाद्यावर थोडं ऑडिट होत असतं. एखादी योजना जेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा त्यामधल्या काही त्रुटी, त्यामधल्या काही अवास्तवपणा
हा त्या ठिकाणी कमी जास्तपणा राहू शकतो, पण कधी योजना बंद होत नाही. तर लाडक्या बहिणी योजनेमध्ये लाडकी बहिणीची योजना ही आमच्या सरकारने पुढचे 5 वर्ष चालू ठेवणार आहे. काँग्रेसने तर म्हटलं होतं की आमच्या सरकारला आम्ही बंद करू. काँग्रेसचं घोषणापत्र होतं आमच्या सरकारला आम्ही बंद करू. अनेक नेते बोलले होते, पण त्या ठिकाणी जर चुकीचं झालं असेल तर फिल्टर होईल, त्या ठिकाणी काही सुधारणा होतील, पण कोणती योजना बंद होणार. स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय योजना बंद नेहरू मैदान आहे, ते नेहरू मैदानावर मनपाची नवीन इमारत त्या ठिकाणावर असे आमदार संजय खोडके आणि सुरभा खोडके यांनी मनपाच्या बैठकीत सांगितले आणि त्यांच्यावर त्यांनी सांगितले की पालकमंत्र्यांच्या आदेशावरून हे झालं. तर खरंच तुम्ही असे आदेश दिलेले आहे का नेहरू मैदानावर नवीन इमारत मनपाची व्हावी? नेहरू मैदान अमरावतीचं ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत. नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं. ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे, जसे महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे. त्याकरता MSSRDCच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या. शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही, म्हणजे मैदानावर कुठलेही बांधकामं करता येत नाही. उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं. एक काळ असा होता नेहरू मैदानाचा, त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या. ते ग्राउंड सभेकरता असावं, ते ग्राउंड इतकं भव्य असावं, त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याला हात लावू नये अशी माझी भूमिका आहे. ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती. मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये MSSRDCच्या माध्यमातून बस स्टँड असेल, महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जे बांधकामं आपण केले, काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहेत महानगरपालिकेचे, ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतो. या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करायचा अमरावती शहराचा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. MSSRDCच्या माध्यमातून करायचा. जसं नागपूरमध्ये आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या जागा आम्ही त्या ठिकाणी मेट्रो रेल्वे दिल्या, विकसित करून घेतल्या. त्याप्रमाणे अमरावतीच्या सर्व जागा विकसित करायच्या. मात्र कुठल्याही मैदानाला, कुठल्याही ग्राउंडला कुठलाही हात लावायचा नाही. कॉमर्शियल डेव्हलपमेंट मात्र करायचं. या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणे महानगरपालिकेचे प्लॉट शिल्लक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय लक्ष, 51% उद्दिष्ट कसं पूर्ण करणार आपण निवडणुकीत? स्थानिक स्वराज्य संस्थेचं लक्ष काय आहे निवडणुकीबाबत आणि 51% आपण उद्दिष्ट कसे पूर्ण करणार? मी आज आपल्याला जबाबदारी सांगतो की महाराष्ट्रातलं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये मी ठामपणे सांगतो, जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 51.78% मतं घेऊन 3,17,00,000 मतं घेऊन महाराष्ट्राचं सरकार निवडून आलं, त्याचप्रमाणे नगरपालिका महानगरपालिकेत सुद्धा महायुती 51% मतं घेईल. सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महायुती जिंकेल. आजही सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी महायुतीबद्दलची विचारणा केली. आम्ही सरसकट त्यांना सांगितलं आहे की महायुती करायची, स्थानिक लेवलला महायुती करायची आणि ज्या ठिकाणी महायुती होत नसेल त्या ठिकाणी मित्र पक्षाच्यावर कुठल्याही पद्धतीने मनभेद होणार नाही, अशी कुठलीही टीका करायची नाही, कुठलेही मतभेद तयार करायचे नाही, अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यामुळं महायुती जिंकेलच, 51% मतं घेऊन जिंकेलच आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली. महत्वाचा प्रश्न, संजय राऊत सकाळी असे म्हणाले होते की काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे. त्यानंतर मनसे आक्रमक झाली, पदाधिकारी बोलल्यानंतर आता राज ठाकरेंना त्यांनी मेसेज केलेला आहे की मी असं काही बोललेलो नाही. संजय राऊत सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, संध्याकाळी काय बोलतात यावर फारसा विश्वास ठेवू नका. राजसाहेब त्याच्यावर काही योग्य निर्णय करतील, जे काही त्यांना करायचा. पण काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधीच स्वीकारू शकत नाही. काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. राहुल गांधींनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे मताचं तुष्टीकरण केलं, जात धर्म पंथाचं राजकारण केलं, जातीवादाचं राजकारण केलं आणि त्यामुळे मला वाटतं राजसाहेब कधीही
काँग्रेसच्या विचाराला मजबूत करणारच नाही. काँग्रेसचा विचार हा या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी राजसाहेब स्वीकारणार नाही असं मला वाटतं. सर, चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर समीर पाटील जो आहे त्याच्यावर मोक्याची गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळं पुण्यात गुन्हेगारी वाढली असं धंगेकरांनी पुन्हा म्हटलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगू का, उद्या जर तुमच्या बाजूला एखादा आरोपी उभा राहिला येऊन आणि त्याने फोटो काढले, एखाद्या वेळी समजा खूप गर्दीमध्ये आम्ही असतो त्यावेळी एखाद्याने दुरून फोटो काढली, बाजूला उभा राहिला, आम्ही काही गळाभेट घेतली आहे का कुणासोबत? तसा गळा मिठी मारली आहे का? तर बाबा चंद्रकांत दादासोबत एखादा गुन्हेगार असेल, कुणी असेल, त्याने येऊन बाजूला फोटो काढले असेल, चंद्रकांत दादाचा काय दोष आहे, कोणाचा काय दोष आहे? अशा फोटोवर कुणाचाही त्या ठिकाणी त्यांच्या इमेजबद्दल किंवा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावू नये. कोणताही व्यक्ती येतो कोणाची फोटो काढतो, कोणताही येतो कोणाची फोटो काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या संस्कारावर कुठलाही गालबोट कोणी लावू नये असं मला वाटतं. मेट्रोच्या वरळीजवळ सायन्स स्टेशनला सायन्स जाणीवपूर्वक स्टेशनवरून नेहरू नाव काढण्याचा आणि मला वाटतं की हे प्रश्न जे आहे, ज्याचं नाव काढलं ते नाव दिलं, हे खरं अर्थानं प्रशासकीय प्रश्न आहेत. माझं एवढंच आठवण आहे अमरावतीमध्ये की अमरावतीच्या विकासाकरता माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत. आत्ताच त्यांनी चिखलदऱ्याच्या स्कायवॉक, चिखलदऱ्याला 4 ठिकाणी आम्ही इको टुरिझम पार्क करतो. चिखलदऱ्याला एक डेव्हलपमेंट टुरिझम सेंटर चांगलं डेव्हलप करतोय. महाबळेश्वर, माथेरानसारखं सेंटर आम्ही या ठिकाणी करतोय. याचाही आढावा घेतलाय. आपल्याला अमरावतीला मजबूत करायचं आहे, अमरावतीचे प्रश्न सोडवायचे आहे आणि शेतकऱ्याला खरा न्याय मिळवून द्यायचा आहे. मला अभिनंदन करायचं आहे देवेंद्र फडणवीसजीचं. पहिल्या यादीमधनं जेव्हा अमरावतीचे तालुके सुटले तेव्हा तातडीनं अमरावतीच्या डिव्हिजनल कमिशनरकडनं रिपोर्ट मागितला आणि अमरावतीचे सर्व तालुके त्यांनी या ठिकाणी दुष्काळग्रस्ताची यादीमध्ये घेतले. काँग्रेसने आरोप केला की का घेतले, 65 मिलीमीटर पाऊस झाला नाही, का घेतले? काँग्रेस पार्टीला माझा सवाल आहे की माननीय देवेंद्रजींनी 65 मिलीमीटरची हटवली, का हटवली? की सततच्या पावसामुळं, म्हणजे काँग्रेसचं म्हणणं काय, 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच तुम्ही तालुके घ्या. आमचं म्हणणं काय देवेंद्रजींचं की 65 मिलीमीटर पाऊस जर नाही पडला तरी आम्ही घेऊ, कारण सततच्या पावसानं लोकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ते तालुके आले पाहिजे म्हणून 100 तालुके पुन्हा वाढवले. आणि मी अमरावती जिल्ह्याकडनं माननीय देवेंद्रजींचा आभार मानतो की त्यांनी अमरावतीच्या बाकी तालुक्यांनाही सुद्धा आता अंतर्भूत केलं आणि अमरावतीचा कुठलाही शेतकरी आता या ठिकाणी या महाराष्ट्रासोबत आपला शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. महसूल खातं जे आहे आज ती अँटी करप्शनच्या रडारवरती आहे, काय सांगा तुम्ही? या खात्यामध्ये स्वतः मी लक्ष टाकतो आहे. काही अँटी करप्शनचे इनपुट आमच्याकडे आले, आम्ही अँटी करप्शनला गोस अहेड म्हटलेला आहे. मलाही काही अँटी करप्शन डिपार्टमेंटने या ठिकाणी इनपुट दिलेले आहे की कुठले आमचे अधिकारी कर्मचारी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करताय. आम्ही त्यांना थांबवलं नाही आहे. अँटी करप्शनला सांगितलं की तुमच्या नजरेत जे जे येतं ते पुढची कारवाई करा. सर, एक शेवटला प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की एकला चळवळीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवावी, असं काही आज होणार आहे का? माननीय मुख्यमंत्र्यांनी आज भाजपाच्या सर्व बैठकी सूचना दिल्या की स्थानिक लेवलला तुम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी बोला. महाराष्ट्र लेवलला सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची जे पालकमंत्री आहे, संपर्क मंत्री, जसं भाजपाचा पालकमंत्री मी समजा अमरावती आहे तर राष्ट्रवादीचा संपर्क मंत्री, एकनाथ शिंदेचे संपर्क मंत्री, आम्ही तिघेही बसणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विचार करणार आहोत. असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 मंत्री, भाजपाचा 1 मंत्री, शिवसेनेचा 1 मंत्री आणि राष्ट्रवादीचा 1 मंत्री, आम्ही चाचपणी करतोय, आम्ही त्या ठिकाणी तपासणी करतोय. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्येक बैठकीमध्ये या सूचना दिल्या की महायुतीमध्ये लढलं पाहिजे, महायुती झाली पाहिजे, जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.